नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पावसाळी तापाचा उरणला विळखा, परिसर स्वच्छ ठेवण्याचे डॉक्टर BM काळेल यांचे नागरिकांना आवाहन। जूनच्या तुलनेत जुलैमध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी, हिवताप, कावीळ, डेंग्यू आणि इतर रुग्णांमध्ये वाढ झाली। ही वाढ ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसातही कायम राहिली आहे। ऑगस्टमध्ये हिवतापाचे दिवसागणिक 200 पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत। तर उरण तालुक्यातील नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून पिण्याचे पाणी गरम करून पिण्यासाठी वापरावे। तसेच आजारांची लक्षणे दिसून येताच रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी करून उपचार करून घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरणचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर BM काळेल यांनी नागरिकांना केले आहे। जूनमध्ये हिवतापाचे 450 रुग्ण होते। जुलैमध्ये त्यांची संख्या 1380 वर पोहोचली। ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसात 1142 रुग्णांची नोंद झाली। डेंग्यूचे रुग्ण जूनमध्ये 66, जुलैमध्ये हा आकडा वाढला असून ऑगस्टच्या पहिल्या 15 खासगी शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे डेंग्यूचे 247 पेशंट होते। ऑगस्टच्या पहिल्या 15 दिवसात उरण तालुक्यात दिवसागणिक उरण शहरात 200 ते तालुक्यात 700 रुग्ण हे सर्दी, खोकला, अंगदुखी, कावीळ, ताप, डेंग्यूसह इतर आजारांवर उपचार करून घेताना आढळून येत आहेत। यामध्ये लहान मुलांना वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप यासारख्या इतर आजारांनी त्रस्त केले आहे। त्यामुळे सध्या उरण तालुक्यातील खासगी व शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे। सध्या पावसाळा सुरू असल्याने वातावरण बदलत आहे। अशातच ताप, डेंग्यू रुग्णांत वाढ होत आहे। सध्या दिवसागणिक 200 रुग्ण उपचार करून घेण्यासाठी ये-जा करत आहेत। तरी उरण तालुक्यातील नागरिकांनी पावसाळ्यात उद्भवणारे आजार टाळण्यासाठी आपापला परिसर स्वच्छ ठेवून पिण्याचे पाणी गरम करून पिण्यासाठी वापरावे। तसेच लहान मुले किंवा नागरिक यांना आजाराची लक्षणे दिसून येताच त्यांनी आपल्या परिसरातील रुग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरू ठेवावे, असे आवाहन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर BM काळेल यांनी केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण। मी डॉक्टर बाबासो मारुती काळेल, वैद्यकीय अधीक्षक इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण तालुक्यातील सर्व आपल्या जनतेला मी आवाहन करतो की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत। चिखल, दलदल सगळीकडे आहे। काही प्रमाणात रोगराई पसरलेली आहे। काही प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत। काही प्रमाणात मलेरियाचे रुग्णसुद्धा आढळत आहेत। तरी नागरिकांनी विशेषतः आपले स्वच्छतेवरती भर द्यावा, आपला परिसर स्वच्छ ठेवावा। कुठे जर पाणी साठून राहिलेलं असेल तर त्याचा निचरा करावा, पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी। त्याचबरोबर आपल्या कुठं करवंटे असतील, कुठं बॉटल्स असतील, जिथं जिथं पण पाणी साठलेलं असेल तर ते पाणी वाहतं करावं किंवा रिकामं करावं। आणि आपण स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, आपल्या घराची स्वच्छता आणि परिसरातील स्वच्छता ठेवण्यास मदत करावी आणि ती ठेवावी की जेणेकरून हे रोगराई पसरणार नाही। आणि जर काय कोणाला सर्दी, ताप, खोकला चालू झाला तर लगेचच आपले ग्रामीण रुग्णालय उरण आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र कोपरोले आहे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे, त्वरित आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात संपर्क करावा आणि उपचार करून घ्यावा। धन्यवाद।